श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 2 जुलै वार मंगळवार आणि उद्या आलेली आहेत योगिनी एकादशी। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते। आपण एकादशी तिथीला भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपांची पूजा करत असतो। यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते। योगिनी एकादशीचं व्रत हे अतिशय कठीण मानलं जातं। या दिवशी जर आपण व्रत केलं तर सर्व वाईट कर्मातून पापातून आपली मुक्तता होते आणि आयुष्यात सुख समृद्धी प्राप्ती होते। म्हणून या दिवशी अनेक जण व्रत देखील करत असतात, परंतु या दिवशी बऱ्याच जणांना व्रत करणं शक्य होत नाही। म्हणून आपण या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपण संपूर्ण व्रताचं फळ हे प्राप्त करू शकतो। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आपल्याला उद्या योगिनी एकादशीला या झाडाला स्पर्श करायचा आहे। या झाडाला स्पर्श केल्याने अपार धनसंपत्ती आपल्याला प्राप्त होईल आणि नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल। 100 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की एकादशी तिथी ही भगवान विष्णूला समर्पित आहे। मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी एकादशी व्रत हे अत्यंत शुभ मानलं जातं। या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा केल्याने अपार आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व अडथळे देखील दूर होतात। तसेच या एकादशीच्या दिवशी काही झाडांची आपण जर पूजा केली तर आपल्याला याचं विशेष फळ जे आहे तर ते प्राप्त होतं, कारण एकादशी तिथींना या झाडांना विशेष महत्त्व दिलं जातं। जर तुमच्या घरात धनसंपत्तीबद्दल काही अडचणी असेल, आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, स्थिर राहत नसेल, कोणत्या कारणातून लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जात असेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय उद्या नक्की करा। हा उपाय जर आपण केला तर नक्कीच मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते आणि सोबतच या झाडाला स्पर्श केल्याने दरिद्री आणि गरिबी ही देखील निघून जाते। कारण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं आहेत की ज्यामध्ये साक्षात देवता वास करतात आणि म्हणूनच आपण जर विशेष तिथीला या झाडांची पूजा जर केली तर आपल्याला शुभ फळ प्राप्त होतं। यामध्येच असं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड। एकादशी तिथीला केळीच्या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व आहे। या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात आणि म्हणूनच या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू ह्या तुमच्या इच्छा पूर्ण करतात आणि म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये तुमच्या घराजवळ असणाऱ्या केळीच्या झाडापाशी जायचं आहे। जाताना तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। त्याचबरोबर थोडीशी हळद, हरभरा डाळ, गूळ आणि पिवळी फुलं जी आहेत तर ती तुम्हाला सोबत घेऊन जायची आहेत। या झाडापाशी गेल्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। यानंतर हळद, हरभरा डाळ आणि गूळ त्याचबरोबर पिवळी फुलं जी आहेत तर ती तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि यानंतर या झाडाभोवती तुम्हाला 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी केळीचं सेवन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे। प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही भगवान विष्णूंचा बीज मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। भगवान विष्णूंच्या रूपाचे चिंतन करायचे आहेत आणि यानंतर आपला उजवा हात या वृक्षाला लावून तुमची मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहेत। नक्कीच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही 100% पूर्ण होईल। जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड नसेल तर अशावेळी तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या झाडाला देखील तुम्ही स्पर्श करू शकता। या वृक्षापाशी जाताना सुद्धा तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। यामध्ये कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे। कच्चं दूध नसेल थोडीशी हळद टाकायची आहे। एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे। हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे। दिवा हा त्या वृक्षाखाली तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। या वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि यानंतर तुमचा उजवा हात या वृक्षाला लावून तुमची मनोकामना, तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत। नक्कीच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या कृपेने तुमची इच्छा ही पूर्ण होईल। यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड।
आता सर्वांच्याच घरी तुळस ही लावलेलीच असते. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तुळस ही विष्णुप्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी तुळशीला स्पर्श करून तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहेत. बघा, एकादशी तिथीला तुळशीला स्पर्श हा केला जात नाही, म्हणून तुळशीचं वृंदावन असेल किंवा कुंडीमध्ये तुळस असेल तर त्या कुंडीला हात लावून तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत. या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नका. फक्त एक शुद्ध गाय तुपाचा दिवा लावायचा. तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि यानंतर उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत. नक्कीच तुमची इच्छा ही पूर्ण होईल. तसेच जर तुमच्या घरी शमीचं झाड असेल तर त्या शमीच्या झाडाला सुद्धा तुम्ही स्पर्श करू शकता. या शमीच्या झाडाला सुद्धा तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. शुद्ध गाय तुपाचा दिवा लावायचा आहे. 11 प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत आणि यानंतर उजवा हात या वृक्षाला लावून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत. कारण एकादशी तिथीला शमी वृक्ष जे आहे तर त्याची सुद्धा पूजा केली जाते. या वृक्षामध्ये सुद्धा माता लक्ष्मीसोबतच अनेक देवता वास करतात आणि म्हणून या वृक्षाची पूजा केल्याने आपल्याला शुभफळ प्राप्त होते. तर असे हे 4 झाडं आहेत. तर या 4 झाडांना आपल्याला उद्या योगिनी एकादशीला स्पर्श करायचा आहे. 4 पैकी तुमच्या घराजवळ जे वृक्ष असेल त्या वृक्षाची तुम्हाला पूजा करायची आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.